पश्चिम महाराष्ट्रामधनं आणि खास करून सातारा जिल्ह्यातनं रहमतपूर विधानसभा आणि रहमतपूर नगरपालिकेमध्ये आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या महिलांना सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिलं आणि आताही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्यांनी आपलं आयुष्य पक्षाच्या माध्यमातून आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा सक्रिय भारतीय जनता पक्षामध्ये 25,000च्या वर कार्यकर्त्यासोबत पक्षप्रवेश आज चित्रलेखाताई माने यांनी केला। मी पक्षामध्ये चित्रलेखाताई माने यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की चित्रलेखाताई माने यांच्या नेतृत्वामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये महिलांना आणि महिलांच्या प्रश्नाकरता आणि समाजातल्या सर्व प्रश्नाकरता मोदीजींच्या सरकारकडनं आणि देवेंद्रजी, एकनाथजीच्या, अजितदादाच्या सरकारकडनं ज्या योजना येतात त्या योजनाचा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कल्याण व्हावं याकरता त्या काम करतील। मी त्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो आणि पुढच्या काळात सातारा जिल्ह्यामध्ये एक 25,000 कार्यकर्त्यासहित मोठा एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे। निश्चितपणे मी त्यांच्या कार्यक्रमालाही शुभेच्छा देतो। या ठिकाणी श्री संत नामदेव महाराजांच्या आराध्य दैवताला, श्री नामदेव महाराज आराध्य दैवतांना पूज्य स्थानी ठेवून आणि पूजनीय नामदेव महाराजांच्या शिष्य म्हणून नामदेव शिंपी समाजामधील अनेक मान्यवर, मान्य महेशजी ढवळे, माननीय भांडारकरजी, सावळेजी, नाना बिरारीजी आणि पुष्कळ कार्यकर्ते, पदाधिकारी नामदेव शिंपी समाजाचे या ठिकाणी आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलेल्या, मोदीजींनी निर्णय घेतलेल्या केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या संपूर्ण लाभाच्या योजनेच्या आणि समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला, शिंपी समाजाच्या व्यक्तीला विश्वकर्मा योजनेचा लाभ व्हावा आणि तो झाला याकरता शिंपी समाजातले या महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। 23-24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये एक मोठं अधिवेशन शिंपी समाजाचं होते आहे। त्या अधिवेशनाला मी शुभेच्छा देतो आणि आज मोठ्या प्रमाणावर शिंपी समाजाने 18 पगड जाती, 12 बोलतेदार, ओबीसी समाजातला हा मोठा समाज यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आहे। आज मराठा आरक्षण संदर्भामध्ये उपसमितीची बैठक झाली। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सरकार पूर्ण सकारात्मक आहे, यासाठी थोडासा अवधी लागेल, परंतु अशा पद्धतीचं आंदोलन करू नये, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, जरांगे पाटलांना आवाहन केलेलं आहे। खरं तर एकनाथ शिंदेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदनही करतो। त्यांनी छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो संकल्प केला त्या संकल्पाला ते पुढे जात आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता संपूर्णपणे देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा त्यांच्या पाठीशी आहेत। संपूर्ण मंत्रिमंडळ, विधानमंडळ आम्ही सर्व पाठीशी आहोत। भारतीय जनता पार्टीने एकमुखी ठराव करून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे। देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं होतं, पण आपल्याला माहिती आहे की वारंवार त्यात जात नाही। उद्धव ठाकरेजीच्या सरकारने ते आरक्षण घालवलं, पण आता पुन्हा एकदा माननीय मनोज जरांगेजींनी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन
सरकारने पुढाकार घेतला आणि सरकारने लवकरच मराठा आरक्षण देण्याची बाब ही समोर नेली आहे, त्याबद्दल मला विश्वास आहे की एकनाथ शिंदेसारखा एक चांगला नेता या महाराष्ट्रामध्ये आहे, जो शब्दाला फार जागणारे नेते आहेत आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे आणि त्याला सर्वांनी समर्थन दिलं आहे। राज्यातल्या 13 कोटी जनतेचे सर्व पक्ष हे एकनाथ शिंदेंच्या मागे उभे आहेत। मला वाटतं एकनाथ शिंदेजींनी जे आव्हान केलं आहे त्या आव्हानाला मराठा समाजाने साथ द्यावी, महाराष्ट्र शांत करण्याकरता सर्वांनी माननीय एकनाथ शिंदेजींना मदत करावी अशी माझी विनंती मराठा समाजातल्या सर्व प्रमुख आणि समाजाच्या सर्व नेत्यांना आहे, नागरिकांना आहे। समाजाच्या बांधवांच्या भावना या तीव्र आहेत। अनेक ठिकाणी आमदार असतील, नेते असतील, त्यांची कार्यालय घरं देखील आता फोडली जात आहेत। कसं पाहताय, तुमचा काय प्लॅन असणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने तुमच्या नेत्यांच्या, आमदारांच्या? नाही, मला असं वाटतं की आंदोलनकर्त्या सर्व मराठा समाजाच्या बांधवांना, बहिणींना माझी विनंती आहे की 13 कोटी जनता, राज्यातले सर्व पक्ष, विधिमंडळातले सर्व आमदार, खासदार हे मराठा आरक्षणाच्या सोबत आहे। एक जरी विरोध असला आणि त्यांचं घर पेटवलं तर मान्य आहे, कुणाची गाडी अडवली मान्य आहे, त्यांनी विरोध केला, पण या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्या विरोध कुणीच नाही आहे। त्यामुळे कुणाची गाडी तोडणे, कुणाचं घर जाळणे, मला वाटतं थोडं महाराष्ट्राला या दृष्टीने सांभाळलं पाहिजे। जे आंदोलन करते आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, या आंदोलनातलं फलित काय होणार आहे? शेवटी राज्याच्या प्रमुखांनी, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, छत्रपती शिवरायासमोर आश्वासन दिलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळणार। मला वाटतं जेवढा काळ सरकारला पाहिजे तेवढा काळ दिला पाहिजे आणि या घटना जे लोक आपल्या समर्थनार्थ आहे, मी आणि भाजपा, देवेंद्रजी ज्यांनी आरक्षणच दिलं होतं, आम्ही एकमुखाने मराठा समाजाला आरक्षण मिळावयाचा ठराव केला आहे। आता ज्या ज्या सभेत मी जातो आम्ही हात वर करून ठराव पारित करतो आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। मला वाटतं कुणाची ना नाही आहे, मग जे आपल्या समर्थनार्थ उभे आहेत, जी जनता आपल्या समर्थनार्थ उभी आहे, महाराष्ट्राची एकूण सर्व समाज आपल्या पाठीशी उभे आहेत, तर मला वाटतं अशा घटना थोड्या टाळल्या पाहिजे आणि टाळाव्या अशी विनंती माझी आपल्या माध्यमातून आहे। उद्यापासून 11,000 हिंदी प्रमाणपत्र जे आहेत ती वाटण्यासाठी सुरुवात करू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले। तरी देखील मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत, 1 तारखेपासून कडक उपोषण करू असं देखील त्यांनी इशारा दिला। नाही, मला वाटतं की राज्याच्या प्रमुखांनी, एकनाथ शिंदेजींनी जर आव्हान केलं आहे, मला वाटतं थोडं सर्वांनी विचार केला पाहिजे। राज्याचे प्रमुख जर आपल्याला आव्हान करतात आहे आंदोलन मागे घ्या, आणि राज्याचे सर्वच पक्ष म्हणताय की आपल्या पाठीशी आम्ही आहोत, मला वाटतं थोडा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं। शेतकऱ्यांचे प्रश्न होते किंवा मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी विशेष अधिवेशन सुद्धा घेण्याची मागणी केली। महाविकास आघाडीच्या नेत्यांना अधिकारच शिल्लक नाही मराठा आरक्षणाबद्दल बोलण्याचा। त्यांनी अधिकार तेव्हाच घालवला जेव्हा उद्धव ठाकरे सरकार असताना, महाविकास आघाडी सरकार असताना सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल, सामाजिक दुर्बल आहे ही जी भूमिका मांडण्याची वेळ जेव्हा होती, तेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये उच्चस्तरीय वकील लावून मराठा समाज आर्थिक सामाजिक दुर्बल कसा आहे हे सांगण्याची वेळ जेव्हा होती तेव्हा वेळ घालवली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी। त्यामुळं त्यांच्या चुकीमुळं आरक्षण गेलं आणि आता उलटा चोर कोतवाल को डाटे। महाविकास आघाडीचे नेते ज्यांनी आरक्षण घालवलं ते राज्यपालाला भेटणार आहेत। आता हे राजकीय पोळी भाजण्याकरता करतायत, पण त्यांनी जरा स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण, ज्या सरकारने कॅबिनेटमध्ये, ज्या सरकारने विधिमंडळात, ज्या सरकारने उच्च न्यायालयामध्ये, ज्या सरकारने सुप्रीम कोर्टात टिकवलं असं देवेंद्र फडणवीस सरकार, त्या सरकारचं आरक्षण
दिलेलं महाविकास आघाडीने घालवलं आणि ते आता राज्यपालाला भेटणार जाणार. ही नौटंकी आहे, ही नौटंकी आहे. बावनकुळे साहेब, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की अध्यक्ष निकाल देण्यासाठी इतका वेळ का लावताय, डिसेंबर अखेरपर्यंत निकाल द्यावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. असं आहे, सुप्रीम कोर्टाचा आदरच केला पाहिजे, परंतु माननीय राहुल नार्वेकरजी अत्यंत निष्णात वकील आहे आणि त्यांनाही कायदा कळतो आहे. सुप्रीम कोर्टाच्या जे काही निर्देश असेल ते पाळतील, पण जेवढा काळ लागतो, शेवटी एखाद्याला अपात्र करायचं आहे किंवा पात्रता करायची आहे, पात्र अपात्रचा निर्णय घेण्याकरता ज्या काय बाबी लागतात, जे काही पुरावे लागतात वगैरे, मला वाटतं त्यात माझा काही रोल नाही आहे. पण राहुल नार्वेकरजी सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून जे काही पद्धती आहे, नियम आहे, या सर्व बाबीचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घेतील. जिस तरीके से महाराष्ट्र में जिस तरीके से मराठा आरक्षण को लेकर के अब उग्र हो गया है आंदोलन और कई जगहों पर विधायकों के घर जलाए जा रहे हैं, सांसदों की गाड़ियां तोड़ी जा रही हैं. मेरी आपके माध्यम से मराठा समाज के सारे मेरे बहने भाइयों को विनती है कि महाराष्ट्र की संस्कृति परंपरा अपनी सामंजस्य की है. कोई भी अनुचित घटना ना घड़े, ये अपना सबका जवाबदारी है. मराठा समाज को आरक्षण देने के लिए पूरा विधिमंडल, पूरी पार्टियां महाराष्ट्र की 13-14 करोड़ जनता ये मराठा आरक्षण के साथ है. एक पार्टी भी विरोध नहीं कर रही है, एक व्यक्ति भी विरोध नहीं कर रहा है. ऐसे समय में घर जलाना, गाड़ियां तोड़ना, ये ठीक है कि अन्याय हुआ है तो न्याय भी मिलेगा. एकनाथ शिंदे जी ने छत्रपति शिवाजी महाराज की साक्ष्य से कहा है कि मराठा समाज को निश्चित रूप से मैं आरक्षण देने का पूरा प्रयास कर रहा हूँ, वो करेंगे. तो मुझे लगता है कि जो सरकार ने समय मांगा है, कुछ बातें सरकार ने की है, थोड़ा सरकार को मदद करनी चाहिए. और जिन्होंने मराठा आरक्षण जिनकी गलती से गया, वो सही में जो आरोपी है वो महाविकास आघाड़ी है. और महाविकास आघाड़ी के सारे नेता अब चोर को उल्टा चोर कोतवाल को डांटे, ऐसी स्थिति में फिर राज्यपाल को मिलने जा रहे हैं. सही में वो आरोपी है. देवेंद्र फडणवीस सरकार ने, मैं वो सरकार में था, चंद्रकांत दादा पाटिल के अध्यक्षता में उपसमिति बनाकर मंत्रिमंडल ने पूरी तरह से, विधानमंडल के दोनों सभागृह ने, हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट ने मराठा आरक्षण को कायम रखा था. लेकिन उद्धव ठाकरे जी ने वो समय ध्यान नहीं दिया. फेसबुक लाइव चल रहा था, सुप्रीम कोर्ट में कोई ध्यान नहीं दे रहे थे. अच्छे वकील लगाते तो हमारा मराठा समाज आर्थिक दुर्बल है, सामाजिक दुर्बल परिस्थिति में है, ये जो सर्वेक्षण था उसको अच्छी तरह से प्रोड्यूस करते तो शायद सुप्रीम कोर्ट और अच्छा निकाल देते थे. लेकिन अभी भी जो हुआ उसका अभी जवाबदारी ये सरकार की है. माननीय एकनाथ जी निश्चित रूप से सुप्रीम कोर्ट में और सारी चीज़ों को लेकर फिर एक बार जोरों कस से प्रयास करेंगे और मराठा समाज को आरक्षण देने के लिए पूरी तरह से काम करेंगे. भारतीय जनता पार्टी पूरी तरह से, हमारी पूरी पार्टी मराठा आरक्षण के साथ है और हम मराठा आरक्षण देने के लिए जो जो करना चाहिए वो सारी चीजें करने का प्रयास करेंगे. सरकार के मुखिया होने के कारण मुख्यमंत्री ने आज भी घोषणा की कि कुंभी प्रमाण पत्र दिया जाएगा और जो भी सरकार की तरफ से सारी चीजें के बावजूद जिसके मनोज जगंगे पाटिल लगातार अनशन पर अड़े हुए हैं और अलग अलग जगहों पर इस तरीके के आंदोलन. देखिए कि सबसे महत्वपूर्ण बात है कि एकनाथ शिंदे जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने जिस कॉन्फिडेंस से कहा है मराठा समाज को आरक्षण देने की बात की है, हम सबने उन पर विश्वास रखना चाहिए. मराठा समाज बिल्कुल पूरी तरह से, एकनाथ शिंदे जी खुद मराठा समाज से आते हैं और एक अच्छे मुख्यमंत्री है, अच्छे कद्दावर नेता है. तो मुझे लगता है कि समाज एकनाथ शिंदे पे विश्वास करे. शेवटचा यवतमाळमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जाणार आहेत, तर त्यावरून विरोधकांचा आरोप आहे की सरकारमध्ये आपापसात नाराजी आहे. मला सांगा, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला 3-3 लोक पाहिजे का?
3 लोक कशाला पाहिजे? एक प्रतिनिधी जावा लागतो. कधी तर आम्ही आमच्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पालकमंत्रीच जायचो. आता किमान मुख्यमंत्री जात आहे, पालकमंत्री करायचो, मी करायचो. शासन आपला दारी कार्यक्रम मी पालकमंत्री असताना माझ्या 3 जिल्ह्यात मी करायचो. आता हे अभिमानाची गोष्ट आहे की राज्याचे मुख्यमंत्री जात आहे. आता अजितदादाही पाहिजे, देवेंद्रजी पाहिजे, कशाला अलग अलग काम? शेवटी सरकारमधले लोक अलग अलग जेवढं काम करतील तेवढं महाराष्ट्र पुढे जाईल. एकाच कार्यक्रमात इतके लोक जाणे, मला वाटतं याच्यापेक्षा अजून जे सरकारमधले प्रलंबित काम आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने करणे याला जास्त अर्थ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.